आणि दरम्यान याच संबंधी संभाजीनगर मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. आपल्यासोबत मनपाचे अधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कशी कारवाई केली जाते आहे आणि कधीपर्यंत आणि कुठे कुठे कारवाई केली जाईल? ही कारवाई आम्ही यापूर्वी ज्या नोटिसेस दिलेल्या होत्या त्या नोटीसच्या अगेन्स्टमध्ये जे खुलासा आम्हाला अपेक्षित होता तो कायद्याच्या प्रमाणे खुलासा न केल्यामुळे आम्ही ही कारवाई करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे इथले जे मालक होते, ह्या घरमालक यांनी कुठलीही बिल्डिंग परमिशन असेल, कुठलंही भोगवटा प्रमाणपत्र असेल, हे महानगरपालिकेचं न घेता इतक्या मोठ्या प्रमाणात इथे त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे आज आम्ही या कारवाईसाठी आलेलो आहोत. आणि या विषयासंदर्भाने जे मालक आहेत घराचे ते माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले होते, मात्र माननीय उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारे तिथे त्यांना रिलीफ दिलेलं नाही आहे. कुठली स्टे ऑर्डर न दिल्यामुळे आज आमची 24 तासाची मुदत संपुष्टात आली. आज कारवाई करतोय. तुमचं स्वागत केलं गेलं, संविधान दिलं गेलं आणि त्यांच्यासोबत एक मत व्यक्त केलं की जशी कारवाई मतीन याच्यावरती केली तसे तुमच्याकडे जे 12 प्रकरणं पेंडिंग आहेत नगरसेवकांची त्यावरती देखील होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अतिशय त्याची जे काही आम्ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतो त्या पद्धतीने त्यांनाही उचित याच्यामध्ये नोटिसेस दिल्या जातील. त्यांच्याकडूनही खुलासा मागवला जाईल. जर खुलासा समाधानकारक नसेल तर निश्चितपणे त्यांच्यावरही ह्याच प्रकारची कारवाई करण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.